नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, प्रबंधक जिल्हा ग्राहक मंच तसेच सहाय्यक प्रबंधक औद्योगिक न्यायालय ह्या दोन्ही ज्या जाहिराती आल्या होत्या याचा सिलेबस आता एमपीएससीने रिलीज केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, अगदी 8 महिन्याखाली मी तुम्हाला सांगितलं होतं, की खास करून जे फ्रेशर लोक आहेत, त्यांनाही मी सांगितलं होतं, की आपण दुसरी जेएमएफसीची परीक्षा वगैरे आपण देऊ शकणार नाही आहोत. आणि पुन्हा रिव्ह्यू पिटिशन वगैरे सुद्धा करून काही फायदा होणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने तुम्ही या परीक्षांना इग्नोर करू नका असं मी तुम्हाला सांगितलं होतं. माझं ऐकून बऱ्याच विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरला होता. आता त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, जे फ्रेशर आहेत किंवा जे प्रॅक्टिशनर आहेत, जे जेएमएफसीला एलिजिबल सुद्धा असतात. मी सगळ्यांना सांगितलं होतं, की जेएमएफसी परीक्षेचं नोटिफिकेशन एवढ्या लवकर येणार नाही आणि ते नोटिफिकेशन येईपर्यंत ही परीक्षेचा तुमचा निकाल लागून जाईल. इथपर्यंत मी तुम्हाला बोललो होतो. आपण फार जास्त दिवस बेरोजगार राहू शकत नाही. आपल्या घरच्यांना आपल्याकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे आपण जी परीक्षा, जी संधी आपल्या हातामध्ये अवेलेबल आहे, त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. 8 महिन्याखाली मी तुम्हाला सांगितलं होतं, की याची परीक्षा होणार. काही क्लासेसवाल्यांनी याच्या जाहिराती सुद्धा दिल्या. त्याच्यानंतर काही स्टुडंट मिळाले नसल्यामुळे त्यांनी सांगायला चालू केलं, की याच्यामध्ये फक्त इंटरव्ह्यूच होणार. मला विद्यार्थ्यांचे फोन यायचे, की म्हणे सर यांनी सांगितलं फक्त इंटरव्ह्यू होणार, परीक्षा होणार नाही. त्यांनी सांगितलं फक्त इंटरव्ह्यू होणार, परीक्षा होणार नाही. मी त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ठामपणे सांगितलं होतं, की तुम्ही अशा काही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. जर आपल्याला नोकरी मिळवायची असेल, तर आपल्याला थोडंसं सगळ्यांच्या पुढे तयारी करायला पाहिजे, चांगली तयारी करायला पाहिजे आणि तुम्ही एवढं असं गाफील राहून चालत नाही. तुम्ही जर फक्त इंटरव्ह्यू होणार आहे अशा पद्धतीने जर प्रिझम्पशनमध्ये राहत असाल, तर तुम्हाला पोस्ट कशीच मिळणार नाही. त्यावेळेस मी सांगितलं होतं, की परीक्षा होणार. अगदी काही दिवसामध्ये चाळणी परीक्षेचं नोटिफिकेशन आलं. चाळणी परीक्षा त्याच्यामध्ये तुमची मग ठरलं, की आता ही परीक्षा वगैरे होणार आहे. आणि ज्यावेळेस 8 महिन्याखाली हे नोटिफिकेशन आलं होतं, त्यावेळेस मी तुम्हाला प्रोबेबल सिलेबस सांगितला होता. माझा तो व्हिडिओ अजूनही YouTubeवर आहे. तुम्ही तो ते उघडून बघू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की असे लेबर लॉज असतील, कंझ्युमर प्रोटेक्शनचे लॉज, रूल्स वगैरे असतील, त्याच्यानंतर सर्व्हिस रूल्स असतील, मराठी व्याकरण असेल, इंग्लिश व्याकरण असेल, ठीक आहे. हे सगळं असणार, सामान्य बुद्धिमत्ता असेल, हे सगळं असणार मी त्या 8 महिन्याखाली सांगितलं होतं. एवढंच नाही, त्यावेळेस आपण बॅच सुरू केली होती. जवळपास 350 ॲडमिशन्स तुमचे त्या रजिस्ट्रारच्या बॅचमध्ये आहेत आणि ते विद्यार्थी आपल्या बॅचेसोबत तयारी करत आहेत. 6 महिन्यासाठी आपण ती बॅच सुरू केली होती. विद्यार्थ्यांना आपण त्याचं एक्सटेन्शन त्याच्यामध्ये देत देत आज जवळपास 28 फेब्रुवारीपर्यंत आपण त्यांच्या कोर्सचं एक्सटेंड करून त्यांना आपण दिलेलं आहे. कुठलीही ॲडिशनल फीस वगैरे न घेता. तर हे जे आहे, या या आपल्या बॅचमध्ये आपण मराठी व्याकरण कंप्लीट केलेलं आहे. आपण इंग्लिश व्याकरण कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे थोडे एक 5-6 काही लेक्चर आपले इंग्लिश व्याकरणचे त्याच्यामध्ये राहिलेले आहेत. मराठी व्याकरण झालेलं आहे, इंग्लिश व्याकरण झालेलं आहे, सर्व्हिस रूल आपले बऱ्यापैकी झालेले आहेत. सिव्हिल प्रोसिजर कोडचा पार्ट आपला झालेला आहे. साक्ष अधिनियमचा पार्ट आपला त्याच्यामध्ये सध्याच्याला लाईव्ह लेक्चरमध्ये संध्याकाळी 7 ते 8 मध्ये सुरू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट सारखे जे कायदे आहेत ते आपले कायदे झालेले आहेत. कंझ्युमर प्रोटेक्शन वगैरे आपला झालेला आहे. हे एवढा सगळा पोर्शन मी तुम्हाला 8 महिन्याखाली सांगितला होता. म्हणजे ही परीक्षा भारतामध्ये पहिल्यांदाच होते. ही परीक्षा पहिल्यांदा होते आणि त्या परीक्षेचा प्रोबेबल सिलेबस मी तुम्हाला त्यावेळेस सांगितला होता. अगदी त्याच प्रकारे एमपीएससीने या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एमपीएससीने काही मला सिलेबस करायला, डिझाइन करायला बोलवलेलं नव्हतं. पण मी एक प्रोबेबल तुम्हाला अंदाज सांगितला होता, की एवढ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असू शकतात. रजिस्ट्रार पदाला साजेसा असा सिलेबस हा असायला पाहिजे आणि अगदी त्याच पद्धतीने एमपीएससीने सिलेबस दिलेला आहे. हा सिलेबस जर आपण बघितला, म्हणजे सुरुवातीला आपण त्याचं पेपरचं हे जर बघितलं, तर 100 तुमचे प्रश्न असतील. ठीक आहे. 200 त्याच्यामध्ये मार्क असतील. कालावधी तुमचा 1 तासाचा पेपरचा असेल. त्याच्यानंतर मराठी, इंग्लिश वगैरे मी तुम्हाला सांगितलं, फार डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. ते 12वी लेव्हलचं त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे ते 12वी लेव्हलचंच असेल. आणि बाकीचं जे आपलं ज्ञान आहे ते आपण आपल्या लॉला वगैरे जे शिकलेलं आहे, हे सगळं पदवी लेव्हलचं असेल आणि सगळे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, की एमसीक्यू प्रकारचीच तुमची परीक्षा असेल. अगदी त्याच पद्धतीने यांनी दिलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग एमपीएससीची सगळीकडेच 1/4 आहे. त्याच्यामुळे त्याला काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर बाकीचा सिलेबस जसा आपण प्रेडिक्ट केला होता, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि त्याचे रूल्स तुम्हाला या ठिकाणी त्यांनी विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आपल्या बॅचमध्ये आपण कव्हर केलेला आहे, जसं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूटचे महाराष्ट्र शासनाचे रूल्स वगैरे सुद्धा त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र रिकॉग्निशन ऑफ ट्रेड युनियन अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस वगैरे त्यांनी विचारलेलं आहे. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट, एम्प्लॉय कॉम्पन्सेशन ऍक्ट, असे काही इंडस्ट्रीचे कायदे विचारलेले आहेत आणि कंझ्युमरचे कायदे विचारलेले आहेत, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर सर्व्हिस रूल असतील असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता हे सर्व्हिस रूल जे असतात, मी तुम्हाला कितीतरी वेळेस सांगितलं,
की सर्व्हिस रूल्स तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठली जरी गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला लागली महाराष्ट्र शासनाची, तर प्रमोशनमध्ये जेवढ्या काही तुमच्या प्रमोशनल लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झामिनेशन असतील त्या सगळ्या एक्झामिनेशनला तुम्हाला हे सर्व्हिस रूल असतात. असं सुद्धा मी सांगून आपण ते सर्व्हिस रूल सगळे शिकवत आहोत. ठीक आहे. इव्हन सीओ वगैरेच्या बॅचचे सुद्धा विद्यार्थी आपल्या याच्याकडे आहेत. ठीक आहे. म्हणजे महानगरपालिकेमध्ये चीफ ऑफिसरचे सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे या सर्व्हिस रूलसाठी असतात. त्याच्यामुळे तिकडे सुद्धा आपण हे बऱ्याच वेळ शिकवलेले आहेत. हे सर्व्हिस रूल सुद्धा आपण बऱ्यापैकी आपल्या बॅचमध्ये कंप्लीट केलेले आहेत. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट असेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. इव्हन तो आपण आपल्या बॅचमध्ये शिकवलेला सुद्धा आहे, कंप्लीट केलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं, तो पण तुमच्या बॅचमध्ये ऍड केलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळेल. भारतीय न्याय संहिता वगैरे नसेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. इथे मात्र माझी गफलत झालेली आहे. मी म्हटलं होतं की हा असण्याचे काही चान्सेस नाही. पण यांनी दिलेलं आहे, पण काय असं फार मोठं दिलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणजे फार तर फार 2-3 लेक्चरचा भारतीय न्याय संहिता आहे. याच्या पलीकडे भारतीय न्याय संहिता तुम्हाला वाचण्याची काही गरज नाही. आणि हा पण मी कोर्समध्ये ऍड केलेला आहे. ह्याचे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील. साक्ष अधिनियम सुद्धा त्याच्यामध्ये अ, साक्ष अधिनियम कंपॅरेटिव्हली सगळ्या विषयांमध्ये मोठा आहे. चॅप्टर 6 पर्यंत तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे. हा तर असेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण तो कव्हरही करत आहोत. जवळपास आपला 10 लेक्चर झालेले आहेत आणि तो पुढे चालूच राहील त्याच्यामध्ये. आणि ऑलरेडी एकदा पण शिकवलेला तुम्हाला. त्याचे लेक्चर्स एकदा ऍड पण केले होते मी ऑलरेडी. नागरिक सुरक्षा संहिता सुद्धा त्यांनी थोडासा कंपॅरेटिव्हली हा सुद्धा आपल्याला थोडा मोठा बघायला या ठिकाणी मिळतो. तर ते सुद्धा इथे आपल्याला बघायचं म्हणजे बघितलेलं आपल्या कोर्समध्ये आपण ते ऑलरेडी ऍड केलेलं आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड तुम्हाला फक्त त्यांनी एक्झिक्युशन विचारलेलं आहे. तर ते पण तुमच्या कोर्समध्ये ऑलरेडी ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर अनालिटिकल आणि लॉजिकल रिझनिंग वगैरे याच्यातल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण सामान्य ज्ञानच्या किंवा म्हणजे बुद्धिमत्तेच्या आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. इंग्लिशमधलं कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, त्याच्यानंतर म्हणी, फ्रेजेस वगैरे मराठीमधले सुद्धा शब्दसंग्रह, वाक्यरचना, वाक्यप्रचार, म्हणींचा वापर. मी ज्यावेळेस मराठी व्याकरण शिकवत होतो त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना वाटायचं की सर एवढ्या कॉमन म्हणी वगैरे का शिकवतायत? मी तुम्हाला एक लिस्ट बनवून दिली होती की एवढ्या म्हणी कॉमन आहेत, परीक्षेला विचारल्या जातात. त्या म्हणींचा तुम्ही अभ्यास करा. वाक्यप्रचारांचे सुद्धा त्याच्यामध्ये आपण एक लिस्ट दिल्या होत्या. हे सगळंच्या सगळं पोर्शन तुम्हाला कामाला येणार आहे. आणि ज्यावेळेस मराठी व्याकरण शिकवत होतो त्यावेळेस बॅचमधल्या विद्यार्थ्यांना तर वाटायचं की म्हणजे हे तर फारच म्हणजे क्षुल्लक होतंय किंवा फारच म्हणजे चिल्लर असल्यासारखं वाटतंय आपल्या आता पदवीच्या हिशोबाने. पण त्याच्या मागचं लॉजिकच ते होतं की तुम्हाला विचारतातच ते 12वीच्या पद्धतीचं. मग तुम्हाला साहजिक आहे ते शिकवताना तुम्हाला वाटणारच की 12वीच्या लेकरांसारखं वगैरे आम्हाला शिकवतायत. कारण ते 12वीच्या लेव्हलचंच त्याच्यामध्ये व्याकरण तुम्हाला मराठी एमपीएससीमध्ये विचारलं जातं. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं काय आहे, की ज्या ज्या पद्धतीचा सिलेबस मी तुम्हाला 8 महिन्याखाली प्रेडिक्ट केला होता, तो आपण आपल्या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता इथून पुढे काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे? आता स्ट्रॅटेजी मी दोघांसाठी सांगेन. जे आपल्या बॅचचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, ज्यांनी 8 महिन्याखाली माझ्या शब्दावर विश्वास ठेवला, त्यांचं बऱ्यापैकी त्यांना ह्या सिलेबसची आयडिया आहे. त्यातलं असं कुणीच नाहीये, की ज्याला काहीच माहिती नाहीये. ज्याला सर्व्हिस रूल म्हणजे काय प्रकार आहे, असं माहिती असणार आपल्या बॅचमध्ये कुणी नाही. ज्याला तुम्हाला सर्व्हिस रूल म्हणजे काय माहिती आहे, तुम्हाला मराठी व्याकरण म्हणजे माहिती आहे, तुम्हाला इंग्लिश व्याकरणमध्ये काय विचारलं जाऊ शकतं माहिती आहे. रिझनिंगचे सुद्धा आपल्या बॅचमध्ये लेक्चर्स आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट सारखे महत्त्वाचे कायदे कव्हर आहेत, कंझ्युमर प्रोटेक्शन सारखे महत्त्वाचे कायदे कव्हर आहेत, आरटीआय सारखे कायदे आपल्या बॅचमध्ये कव्हर आहेत. म्हणजे 70% सिलेबस आपला या बॅचचा ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण कव्हर करून ठेवलेला आहे. जे बॅचचे विद्यार्थी आहेत ते थोडंसं पुढे आहेत. पण काही कॅन्डिडेट असे आहेत, जे तेव्हापासून जेएमएफसीची फक्त वाट बघत आहेत. पण एक मी सांगितलं होतं म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी फक्त फॉर्म तेवढा परीक्षेला भरलेला होता. तर अशा दोघांसाठी मी त्याच्यामध्ये सांगेन. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाच नव्हता, ज्यांना वाटलं की जेएमएफसीच बघतो, ठीक आहे, इकडे ह्या परीक्षेचा मी नावच काढत नाही किंवा ह्याच्याकडे मी बघतच नाही. अशा लोकांबद्दल आता हा व्हिडिओ नाहीच आहे. त्यांनी म्हणजे लेफ्ट केलं तरी चालेल. हा व्हिडिओ फक्त त्या दोघांसाठी आहे, ज्यांनी माझा ऐकून फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांनी माझा ऐकून क्लास जॉईन केलेला आहे. आता ज्यांनी तयारी आपल्या बॅच सोबत केलेली आहे, तर त्यांना तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हे सगळं जे आपण क्लासमध्ये कव्हर केलेलं आहे, याचे सगळे रेकॉर्डेड लेक्चर तुमच्याकडे आजही आहेत. तुम्ही ते मल्टिपल व्ह्यूज सोबत बघत आहात. तेच कंटिन्यू करा. एका पाठोपाठ जे मागचं तुमचं आता थोडंसं वॉशआउट झालेलं आहे, थोडंसं तुम्ही विसरत चाललेले आहात. ठीक आहे. त्याचं तुम्ही परत एकदा ते लेक्चर बघून घ्या. आपल्या क्लासेसमध्ये कुठल्याही लेक्चरला व्ह्यू रिस्ट्रिक्शन नसतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ते परत-परत तुम्ही बघून घ्या. जे तुम्ही आता विसरत चाललेले आहात. आणि परत एकदा तुम्ही टाईमवर या. परत एकदा तुम्ही अपडेट करा स्वतःला. जे जे आपलं आतापर्यंत आपण बॅचमध्ये कव्हर केलेलं आहे, ते सगळं तुम्ही तयार करून आपल्या वहीचं रोजच्या रोज त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करत राहा. ठीक आहे. आज जर तुम्ही इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टचे लेक्चर बघितले, उद्या इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट अर्धा राहिलेला असेल, तर इकडचं मागचं लिहिलेलं अगोदर वाचा आणि त्याच्यानंतर पुढचे लेक्चर बघा. ठीक आहे. जे जे तुम्ही लेक्चर कव्हर करत आहात, रोजच्या रोज मागचं लिहिलेलं वाचत राहा आणि पुढचं त्याच्यामध्ये बघत राहा.
आणि क्लासेसच्या ज्या टेस्ट आपण ऍड करणार आहोत, ज्या आपल्या टेस्ट इथून पुढे होत राहणार आहे, ह्या टेस्ट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बॅचेसमध्ये सोडवत राहा. मी तुम्हाला सांगितलं होतं, एक गोष्ट विसरू नका, की ही पोस्ट जी आहे ती फार महत्वाची पोस्ट आहे. याच्यापेक्षा चांगली रिलॅक्स पोस्ट, म्हणजे रिलॅक्स पोस्ट कशासाठी असते, आपलं एक फॅमिली आयुष्य जगण्यासाठी रिलॅक्स पोस्ट महत्वाची असते. त्याच्यामुळे तुम्हाला या पोस्ट सोबत तुमचं फॅमिली आयुष्य सुद्धा फार चांगल्या पद्धतीने जगता येणार आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं आणि आजही परत एकदा त्या गोष्टीची आठवण करून देतोय. आपल्या आई वडिलांनी जे आपल्यासाठी स्वप्न बघितलेले आहेत किंवा आपल्या फॅमिलीसाठी जे त्यांनी आपल्यासाठी जे स्वप्न बघत आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्यांना पूर्ण करण्यासाठी ही पोस्ट तुमच्या आयुष्यासाठी फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे इतके दिवस जरी तुम्ही दुर्लक्षपणा केलेला असेल, कोर्सकडे तुम्ही बघितलेलं नसेल तुमच्या पर्सनल रिझन्समुळे, इथून पुढे दुर्लक्ष करू नका. इथून पुढे तरी तुम्ही टाइम टू टाइम त्याच्यामध्ये अभ्यास करा. ठीक आहे. सहाय्यक प्रबंधकच्या वेळेस वगैरे, म्हणजे ज्या आपल्या म्हणजे बीएमसीच्या आपल्या जाहिरातीच्या वेळेस वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं, की एवढे आपल्या क्लासेसचे सिलेक्शन असणार. ठीक आहे, म्हणजे 36 आपले पोरं त्याच्यामध्ये सिलेक्शन मध्ये होते 51 पैकी. म्हणजे एवढं जास्त मोठं टार्गेट आपण त्याच्यामध्ये अचीव्ह केलं होतं. इथे सुद्धा मी तुम्हाला तेच सांगतोय, की इथे सुद्धा मेजर पोरं सगळे आपल्याच क्लासचे असणार आहेत. ठीक आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता 350 तुम्ही ऑलरेडी आहात, अजून 100 लोक जॉईन करतील दुसरे या रजिस्टरच्या बॅचसाठी. पण पोस्टसाठी जेवढे गरजेचे आहेत त्याच्यामध्ये तुमचा नंबर येण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने चांगले कष्ट घ्या आणि चांगला याच्यामध्ये अभ्यास करा. बाकीच्या गोष्टी मनामध्ये, निगेटिव्ह गोष्टी मनामध्ये काय आणू नका. ठीक आहे, हे झालं बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्यांनी माझा त्यावेळेस फक्त माझा एकूण फॉर्म भरलेला होता, त्यांना मी अजूनही सांगेल, की मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या त्या पद्धतीने ते सगळं झालेलं आहे. मी सांगितलं होतं परीक्षा होणार, परीक्षा ठरलेली आहे. मी सांगितलं होतं सर्व्हिस रूल असतील, मी सांगितलं होतं कंझ्युमर प्रोटेक्शन, इंडस्ट्रियल डिस्प्यूट, हे सगळे कायदे असतील. ठीक आहे, हे सगळेचे सगळे कायदे एक्झामला आहेत. बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही त्याच वेळेस क्लास जॉईन केला असता तर तुमच्या आतापर्यंत कव्हर झाल्या असत्या. पण आताही तुम्ही वेळ गेलेली नाहीये. आता कुठे सिलेबस आलेला आहे, अजून तुम्हाला बराच वेळ त्याच्यामध्ये मिळू शकतो. 3 महिने, 4 महिने, 5 महिने, ठीक आहे, इव्हन 6 महिन्यापर्यंत सुद्धा वेळ तुम्हाला अजूनही मिळू शकतो या परीक्षेच्या तयारीसाठी. त्याच्यामुळे इथून पुढे सुद्धा दुर्लक्ष करू नका. ठीक आहे, हा सिलेबस जो आहे तो तुम्हाला नवीन वाटू शकतो, पण हे सगळे छोटे छोटे कायदे आहेत. ठीक आहे, हा फार मोठा सिलेबस नाही आहे. हे दिसायला जरी तुम्हाला समजा हे असं खाली बघितल्यानंतर वाटतं, की जवळपास आता हे जवळपास 15 टॉपिक आहेत सिरियल नंबरनुसार, असं बघायला गेलं तरी म्हणजे बरंच मोठं काहीतरी असं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये सुद्धा हे सर्व्हिस रूल त्यांनी एकच टॉपिकचं नाव दिलेलं आहे. म्हणजे 20-25 समजा कायदे असे दिसायला बघायला मोठे दिसू शकतात, पण हे एवढं मोठं नाही आहे. भारतीय साक्ष अधिनियम किंवा भारतीय न्यायसंहिता फार मोठी आहे, पण या परीक्षेसाठी न्यायसंहितेची तयारी फक्त अर्ध्या दिवसामध्ये होत असते. ठीक आहे, म्हणजे त्यातला फक्त मोजका मोजका पार्ट त्यांनी फक्त या ठिकाणी सिलेबसला घेतलेला आहे. त्याच्यामुळे फार जास्त वेळ लागतो असं अजिबात डोक्यात आणू नका. ठीक आहे, आरटीआय सारखा कायदा 2 तासामध्ये तयारी होत असते. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये केल्या तर वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने अजूनही तुम्ही इथून पुढे सुद्धा करू शकता. ठीक आहे, आयुष्यामध्ये खास करून जे लोक फ्रेशर आहेत, जे आता सध्या रडत बसलेले आहेत, की आम्ही आता जेएमएफसीची परीक्षा देऊ शकत नाही. मी सांगितलं होतं 2024 ची पण देऊ देणार नाही ते लोक. ठीक आहे, तसंच झालं, त्यांनी ते देऊ दिलं नाही. आता बरेच रिव्ह्यू पिटिशन वगैरे चालू आहेत. त्या सगळ्या गोष्टी चालू राहतील, त्याच्यातनं तुम्हाला रिलीफ मिळेल नाही तर नाही मिळेल. पण आपल्यासाठी जी संधी सध्याच्याला उपलब्ध आहे त्याचं सोनं करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करा. ठीक आहे, रडत बसण्यापेक्षा, म्हणजे मला असं वाटतं की रडत बसण्यापेक्षा कधीही जी संधी अवेलेबल आहे त्याचा पाठलाग केला तर आपल्याला जास्त नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होत असतो. आणि ह्या परीक्षेसाठी आता मी तुम्हाला सांगतोय, बरेच कॅन्डिडेट मला त्याच्यामध्ये फोन करून म्हणतात, म्हणजे त्यांनाच कन्फर्मेशन करून घेतात, की सर ही परीक्षा जी आहे म्हणजे जेएमएफसीच्या आता 2024च्या तुम्ही म्हणता जास्त जागा निघणार आहे. ठीक आहे, मी म्हणतोय तुम्हाला की हायकोर्टाने जवळपास 286 जागांपर्यंत रिक्वायरमेंट दिलेला आहे. ठीक आहे, पण मी कधीपासून म्हणतोय, 2024 पासून म्हणतोय. 2024 तर गेलाच गेला, 2025 पण गेला, आता 2026 आपण काही दिवसामध्ये हॅपी न्यू इयर तुम्हाला एकूण एकाला आपण म्हणून घेणार आहोत. म्हणजे किती एवढे दिवस झाले आपण त्याच्यामध्ये वाट पाहतोय त्या 286 जागांची. 2025चं पण मी तुम्हाला सांगितलं किंवा जवळपास 240 जागांसाठीची जाहिरात आहे. ठीक आहे, पण येईल तेव्हा येईल. ती जाहिरात येईपर्यंत ही पोस्ट तुमच्या हातामध्ये पडू शकते. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये आता सिलेबस आलेला आहे. आता फक्त एक पूर्व परीक्षा आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे. मेन्स परीक्षेमध्ये वगैरे असं चान्सेस असतात, की तुम्ही लिहिलेलं सुंदर आहे पण पेपर चेक करणारा गलतान निघाला आणि त्याच्यामुळे तुमचे मार्क जे आहेत ते थोडेसे कमी झाले. पण जे एमसीक्यू वाली जी परीक्षा असते याच्यामध्ये तुम्ही जेवढा जास्त अभ्यास केलेला आहे तेवढं तुम्हाला फळ त्याच्यामध्ये 100% मिळतं. आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा शेवटी तुम्ही समोर असता, समोरासमोर त्याच्यामध्ये आपलं जे आपलं पर्सनॅलिटी आहे ती सुद्धा त्यांना नोंद होऊन जाते. त्याच्यामुळे ही जी परीक्षा आहे याचा रिझल्ट जो आहे तो पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जेवढ्या अभ्यासामध्ये कष्ट घेताल
तुम्ही जेवढं स्वतःला प्रेझेंट चांगलं करताल त्याच्यानुसार तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुमची म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शाश्वती तुमची तुमच्या अभ्यासावर फक्त डिपेंड आहे. JMFC मध्ये बऱ्याच वेळेस मुख्य परीक्षेची गॅरंटी आपल्याला घेता येत नाही. ठीक आहे, सगळ्यांचंच इव्हॅल्युएशन खराब होतं असं नाहीये, पण काही लोकांकडनं ते बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये चुका झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. इव्हन सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे. मी काही तुम्हाला माझं स्वतःचं सांगत नाहीये. ठीक आहे, असो. तर ही चांगली पोस्ट आहे, अजूनही तुम्ही अचीव्ह करू शकता. तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये आपल्या ऍप्लिकेशनवर याचे बॅचेस आपण अनाऊन्स केलेले आहेत. ठीक आहे, आता तुम्ही कुठली जरी त्याच्यामध्ये बॅच घेतली तर तुम्हाला 10,000 रुपये त्याच्यामध्ये आपल्या क्लासेसची फीस असते. 6 महिन्यासाठी सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळत असतात. तर तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये ही बॅच जर आपल्या क्लासेसची जॉईन करायची असेल तर अजूनही तुम्ही जॉईन करू शकता आणि आपली तयारी जी आहे रजिस्ट्रारची त्याच्यामध्ये ती तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. तुम्हाला काही त्याच्यामध्ये डाऊट वगैरे असेल, बॅच बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवर फोन करून विचारू शकता. पण थोडक्यात माहिती अशी आहे, संध्याकाळी 7 ते 8 मध्ये लाईव्ह लेक्चर असतं. प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डिंग पण मिळतं. जवळपास 70% सिलेबस ऑलरेडी बॅचमध्ये कव्हर झालेला आहे. ते सगळे लेक्चर तुमच्याकडे रेकॉर्डेडमध्ये अवेलेबल असतील. ते तुम्ही नंबर ऑफ टाइम्स बघू शकता. मल्टिपल वॉच आहेत. सगळ्या विषयांवर आपण टेस्ट सिरीज वगैरे सुद्धा घेत असतो. म्हणजे टेस्टची प्रॅक्टिस सुद्धा होते. सगळं काय असतं. तुमचा मॉक इंटरव्ह्यू सुद्धा याच्यामध्ये कव्हर आहे. तुमच्या तुम्ही सिलेक्शन जे लोक आता तुमची ही परीक्षा पास होणार त्या सगळ्यांचे मॉक इंटरव्ह्यू सुद्धा त्याच्यामध्ये आपण याच फीसमध्ये आपण घेणार आहोत. त्यासाठी काही तुम्हाला वेगळी फीस वगैरे मॉक इंटरव्ह्यूसाठी तुमच्या द्यायची गरज नाही. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.